नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आता लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे, खूप दिवस काही बाकी नाही आहेत, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत फराळाचं शेअर करूयात। म्हणून आजपासून फराळाच्या पदार्थांना सुरुवात करणार आहे मी। तर आज पहिला पदार्थ बनवणार आहे गोड शंकरपाळी। तर ती अर्ध्या किलोच्या प्रमाणात बनवणार आहे। तर त्याचं वजनी प्रमाण नाही, परंतु वाटीच्या प्रमाणामध्ये मी सांगणार आहे कशा पद्धतीने प्रमाण घ्यायचं ते। आणि अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी आणि लहान मुलंसुद्धा सहज खाऊ शकेल एवढी छान शंकरपाळी आज बनवणार आहोत आपण। तर चला मग त्याचं प्रमाण बघूया। तर अगदी हाताने जरी तोडून बघितलं तरी असं लवकर फुटणारा शंकरपाळा तयार झाला आहे बघा। आणि त्याची जी साईज आहे ती जेव्हा आपण लाटतो पोळी तेव्हा ती खूप छोटी होती आणि आता तळल्यानंतर बघा किती मोठी झाली आहे ती। तर चला मग पहिले शंकरपाळ्याचं प्रमाण पाहूया आपण। शंकरपाळी बनवण्यासाठी पहिले एक वाटीचं प्रमाण करायचं, ज्या वाटीने आपण सगळं मेजरमेंट घेणार आहोत। तर अर्धा किलो मैदा घेणार आहे मी, त्यासाठी मीडियम साईजची वाटी घ्यायची। त्या वाटीनेच एक वाटी दूध, एक वाटी साखर, जर आपण शंकरपाळी खूप गोड खात असेल तर मग 1.5 वाटी साखर टाकायची। आणि दूध आणि साखर हे गॅसवर ठेवायचं, खूप उकळवायचं नाही, अगदी कोमट करायचं फक्त दूध। आणि पूर्णपणे साखर मग चमच्याने विरघळवून घ्यायची। पूर्ण साखर विरघळल्यानंतर गंजी खाली उतरवायची। नंतर त्यामध्ये एक वाटी किंवा पाऊण वाटी, तर मी पाऊण वाटीच तूप वापरला यामध्ये। 1 वाटी जर तूप टाकलं तर खूप जास्त होईल आणि मग ते शंकरपाळी जे आहे तेलामध्ये विरघळायला लागेल, म्हणून तूप हे प्रमाणामध्येच पाहिजे। अर्धा किलोला पाऊण वाटी तूप टाकायचं, 1 वाटी साखर आणि 1 वाटीच दूध। तर वाटी पाहून घ्या, म्हणजे माझी वाटी हे मीडियम साईजची आहे। आणि आता ते पूर्णपणे मिश्रण जे आहे ते एकत्र करायचं, म्हणजे दूध, तूप आणि साखरेचं छान साखर विरघळून घ्यायची। आणि त्यानंतर मग अर्धा किलो मैदा घेतला आहे मी, तो छान चाळणीने चाळून घ्यायचा। कोपऱ्यामध्ये किंवा वाट्यामध्ये घ्या, कोणत्याही भांड्यात घेतलं तरी चालेल। त्यानंतर मग मधामध्ये खोल भाग करायचा हाताने, त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं। आता इथे आपण वेलची पावडर टाकली तरी पण चालेल आणि नाही टाकली तरी पण चालेल, असं काही नाही की वेलची पावडर टाकली तर टाकलीच पाहिजे असं। तर आता मी वेलची पावडर काही टाकली नाही, फक्त थोडं मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यानंतर पूर्ण छान आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते थोडं थोडं टाकून हाताने त्याचा गोळा बनवायचा। अगदी आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे असा जोर लावायचा नाही आहे, अगदी हलक्या हाताने त्याचा गोळा बनवून घ्यायचा। तर माझा थोडा मैदा हा कमी झाला होता आणि जे मिश्रण होतं ते थोडं जास्त झालं होतं, त्यामुळे मग मी थोडा मैदा पुन्हा 1 चम्मच छोट्या चम्मचने मैदा यामध्ये टाकून घेतला आहे आणि नंतर मग गोळा बनवला आहे। तर गोळा हा केव्हाही अगदी सैलसर पण नको, म्हणजे पातळ पण नको किंवा खूप घट्ट पण नको। अगदी खूप घट्ट झाला तर शंकरपाळे हे कडक होतील आणि खूप सैलसर जर झाला गोळा, म्हणजे पातळ जर झाला तर ते शंकरपाळे तेलामध्ये जेव्हा आपण तळू तेव्हा ते पाहिजे तेवढे गोळे बनवून होणार नाही, तर नरम होतील। तेल किंवा तूप लावायचं आणि या पद्धतीने आता गोळा लाटून घ्यायचा। आणि बघा 2-3दा छान एकमेकावर असा दुमडून घ्यायचा, म्हणजे त्याने काय होतील, छान लेयर्स पडतील आणि अंदरून जेव्हा ते शंकरपाळे शिजून येतील तेव्हा ते छान खुसखुशीत होतील आणि म्हणजे असे खूप घट्ट होणार नाहीत। त्यामुळे या पद्धतीने पहिले गोळा लाटला की दुमडून घ्यायची पोळी छोटीशी, आणि त्यानंतर 2-3दा दुमडल्यानंतर मग पूर्ण पोळी लाटून घ्यायची। तर आता माझा पोळपाट मोठा आहे त्यामुळे मी पूर्ण पोळी छान मोठी लाटून घेतली आहे आणि खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, या पद्धतीने आता पोळी लाटून घ्यायची। बघा इतकी जाड आहे, तर याचे जे शंकरपाळे बनणार आहेत ते खूप छान आणि अगदी तेलामध्ये जेव्हा आपण टाकू तेव्हा ते छान फुगतील पण। आणि आता जे शंकरपाळे आहेत ते चाकूने किंवा शंकरपाळे कटर मिळतं त्याने कापून घ्यायचे आता। तर माझ्याकडे पितळेचा चम्मच आहे, खूप दिवस झाले या चम्मचला, परंतु अजूनही छान आहे। तर याने आता मी छान शंकरपाळे आता पूर्णपणे कापून घेईल। तर शंकरपाळे कापल्यानंतर इथे एकमेकाला असे चिपकल्यासारखे राहते एखाद्या वेळेस, त्यामुळे मग सगळे शंकरपाळे कापून झाल्यानंतर हाताने अलगद ते तोडून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते आपण तेलात तळणार आहोत। या पद्धतीने पूर्ण शंकरपाळे बनवून घेतले आणि ते आता असे चिपकले नाही आहेत बघा, परंतु आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, कारण जेव्हा आपण तेलात टाकू तेव्हा ते आपल्याला हातामध्ये घेऊन ते टाकता आले पाहिजे कढईमध्ये। तर आता छान पूर्ण शंकरपाळे मी बनवून घेतले होते, थोडेसे बनवायचे होते, तर आता पहिला घाना तळून घेणार आहे। त्यासाठी जाड बुडाची तळी घ्यायची,
शंकरपाळे तळण्यासाठी पातळ कढई घ्यायची नाही आणि तेल गरम झालं की नाही हे एक शंकरपाळा टाकून बघायचा. तो जर अलगद असा वरती आला तर समजायचं की तेल गरम झालं आहे. आणि खूप गरम करायचं नाही, थोडं मीडियमच ठेवायचं तेल. कारण जेव्हा आपण शंकरपाळे टाकू तेव्हा ते अगदी कमी प्रमाणात असे थोडे थोडे शिजले पाहिजे. तर आणि जर तेल गरम झालं तर आपण टाकल्याबरोबर ते काय होईल, वरचा जे थर आहे तो शिजून येईल आणि अंदरून मग जे शंकरपाळे आहे ते शिजणार नाही आणि कच्चे राहतील आणि मग ते खुसखुशीत होणार नाही. म्हणून शंकरपाळे हे खूप गॅस मोठा पण नाही आणि खूप कमी पण नाही, मीडियम गॅस ठेवायचा आणि पूर्ण शंकरपाळे या पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे. खूप काळे पण करायचे नाही, अगदी थोडेसे लालसर होऊ द्यायचे. आणि जर काळी झाली तर चवीमध्ये फरक पडतो आणि ते मग जळक्यान लागतात म्हणून. आणि बघा या पद्धतीने सगळे शंकरपाळे तयार झाले आहे आणि पोळीच्या अगदी दुप्पट तिप्पट छान शंकरपाळा फुलला आहे. आणि हाताने जेव्हा आपण तळून बघू तो अगदी असा पटकन असा खुसखुशीत सुटला गेला आहे बघा. आणि हाताने पूर्ण त्याचा भुरका झाला आणि इतके छान शंकरपाळे झाले होते खाण्यासाठी की खूपच. मुलांना तर खूप आवडले आणि खूप छान झाले होते शंकरपाळे. तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली शंकरपाळ्याची रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.